बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी प्रथमतः मी नतमस्तक होतो। आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व नागेशदादा आष्टीकर साहेब आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वसमत विधानसभेतील सर्व तरुण बेरोजगार मुलांसाठी नोकरी मेळावा आयोजित केला आहे। या नोकरी मेळाव्यात साहेब उशीर झाला आपल्याला, पण तरुणांनी चांगला प्रतिसाद नोंदवला होता। त्यापैकी बरेचसे इंटरव्ह्यू आपण घेतले। आमचं असं एक तुम्हाला म्हणण्याचं आहे, आपण आता आमचं क्षेत्र हे बागायत क्षेत्र आहे, इथं सुशिक्षित मुलांचा वर्ग पण मोठा प्रमाणात आहे। आपण आपल्या माध्यमातून इथं MIDC क्षेत्र पण खूप मोठा आहे। आपल्या आता जे काही सेंट्रल मार्फत एखादा मोठा प्रोजेक्ट इथं जर निर्माण झाला आणि वसमत विधानसभेतील तरुणांना जर काही रोजगार इतर वसमत विधानसभेत मिळाला तर बरंच होईल। कारण असं आहे काय, आमच्या इथं संभाजीनगर, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी भटकत राहतात आणि आपल्या इकडचं क्षेत्र गाव सुद्धा असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर मोठ्या शहरामध्ये प्रथमतः जो मुलगा राहतो त्याची खूप धावपळ होते, त्याला इतकी अडचण होती की राहण्याची व्यवस्था हे ते। तर आपल्या इकडं ह्या वेळेस आम्हाला असे अनुभव आलेले की प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा इथे येतो, ज्यावेळेस मी जिल्हा प्रमुख झालो, ह्या पदावर गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक एक महिन्याला वर्षाला मुलांचे फोन येतात, हो आमची इथं सोय होईना, आम्हाला इकडंच काहीतरी जॉब बघा, कमी पैशात बघा, इथंच आम्ही एखाद्या कापड दुकानावर काम करतो, आडा दुकानावर काम करतो, तुमच्या दुकानावर काम करतो, असं व्यवसाय करण्यामुळे आम्हाला असे फोन येतात। म्हणजे हिंगोली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा MIDC राहून तरी फार काय असा मोठा स्कोप तरी झाला नाही आणि बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली। मी खरंच मनोभावातून करण्याचं अभिनंदन करेन की काही असो त्याला आपला प्रयत्न तर केला, चालू आहे त्याचा। मागाईकडे नोकरी मेळावा घेतला, या वर्षी घेतला, मी तुझं खऱ्या अर्थानं अभिनंदन करेन। काहीतरी कार्यक्रम घ्यायचा म्हणून घेणं वेगळं आणि कोणाला तरी अन्नपाण्याला लावणं हा विषय वेगळा। कोणीतरी असू दे, काही सक्सेस होतील गोष्टी नाही तर नाही होतील, पण प्रामाणिक तुझा प्रयत्न बघून खरंच मनाभावातून तुला अभिनंदन करावं असं वाटते। आणि खऱ्या अर्थानं आपण ज्याला कुटुंब प्रमुख म्हणतो, जे आपले उद्धव साहेब आहेत, त्यांना साजर असं सोबत असं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन। आता मगर भाऊने आम्हाला सांगितलं की उगाच तुमच्या पुढे एखादी गोष्ट मी म्हणून जाणं, विद्यार्थी तर हात म्हणून तुमच्यासाठी मी असं करतो म्हणणं, तसं करतो म्हणणं, हे काही माझ्या तत्वात बसत नाही। जे काम होण्यासारखं असेल ते होच म्हणणार आणि जे प्रयत्न करायसारखं आहे ते मी नक्की प्रयत्न केल्याशिवाय हात नाही बांधणार। पण हे फॅक्ट आहे की सत्तेशिवाय शांतपणा नाही आहे आणि आपण सत्तेचा कसा दुरुपयोग व्हायला पाहायला लागलो। अक्षरशः कोर्टाचे सुद्धा अवमान केले जात आहेत, याच्यापेक्षा पलीकडची शोकांतिका नाही। पण जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या जर आपल्याला सरकार जर आलं तर निश्चित तुम्हाला शब्द देतो की इथं मोठे उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही, मला शब्द आहे।